आपल्या दमदार अभिनयाने गेली 25 वर्ष मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात मराठी मालिका आणि नाटकांमधून केली. त्यानंतर त्याचे सावरखेडे एक गाव, पछाडलेला, आई शपथ, सनई चौघडे, बाजी हे चित्रपट विशेष गाजले. याशिवाय इक्बाल या चित्रपटातून त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केलं. त्यानंतर त्याने डोर, ओम शांती ओम आणि गोलमाल रिटर्न यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या. श्रेयसचा हा अभिनयाचा वारसा त्यांच्या आजोबांकडून आणि 2 आत्यांकडून मिळाला आहे. त्याचे आजोबा चित्रसेन तळपदे हे मराठी रंगभूमीवरील कलाकार होते. त्यांना जयश्री, मीना, भूपेन, संदीप आणि छाया अशी 5 मुले झाली. यांपैकी जयश्री तळपदे आणि मीना तळपदे यांनी आपल्या वडिलांच्या अभिनयाचा वारसा जपला आणि पुढे दिग्गज अभिनेत्री म्हणून त्यांनी खूप नाव कमावले. नंतर भूपेन तळपदे यांचा मुलगा श्रेयस तळपदे देखील अभिनय क्षेत्रात दाखल झाला. याच नात्याने श्रेयस तळपदे ह्याच्या आत्या म्हणजेच प्रख्यात अभिनेत्री जयश्री टी आणि मीना टी आहेत. चला तर त्याच्या 2 आत्यांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. 70च्या दशकात मीना टी आणि जयश्री टी या 2 मराठी भगिनींनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट गाजवले होते. मीना आणि जयश्री या बहिणींना लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती. त्यामुळे त्यांच्या आईने लहानपणीच त्यांना कथ्थक नृत्य शिकवले. यामुळे पुढे या दोघी कसल्या नृत्यांगना म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मोठी बहीण मीना टी यांच्याविषयी बोलायचे तर त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात वयाच्या 15व्या वर्षी झाली. संत ज्ञानेश्वर या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यात त्यांनी संत मुक्ताबाई यांची भूमिका साकारली होती. पुढे मेहमूद, जगदीप, पेंटल या विनोदी कलाकारांसोबत त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मीना यांनी तब्बल 150 हिंदी तर 5 मराठी चित्रपटातून काम केलं आहे. शांतता खून झाला आहे, वरात, तूच माझी राणी अशा काही मराठी चित्रपटांमध्ये मीना या प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाल्या. 1979मध्ये त्यांचा प्रोफेसर A.I. नवलकर यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर ते चित्रपटसृष्टीतून कायमच्या निवृत्त झाल्या. जयश्री तळपदे यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी वयाच्या अवघ्या 5 वर्षापासून बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली होती. जयश्री यांचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण गुंजूटी शहनाई या चित्रपटातून झाले. या चित्रपटाने सिल्वर जुबली केली आणि जयश्री टी यांचे नशीब उजळले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. धर्मकन्या, आपलेच जात आपलेच ओठ, राम राम गंगाराम, तुमचं आमचं जमलं, सुगंधी कळा, योच नवरा पाहिजे, जमलं हो जमलं अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय आणि नृत्य साकारलं आहे. त्यांनी सादर केलेल्या लावण्यांमुळे मराठी गाण्यांना एक वेगळीच उंची मिळाली. याशिवाय त्यांनी दिलीप कुमारपासून ते शाहरुख खान अशा हिंदीतील सर्व नायकांसोबत कामं केली आहेत. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 500 सिनेमात आपले नृत्य कौशल्य दाखवले असून हा एक विक्रमच आहे. आजही अनेक हिंदी मालिकांच्या माध्यमातून जयश्री तळपदे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा प्रकारे श्रेयस तळपदे यांच्या दोन्ही आत्या जयश्री आणि मीना या मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.